नमस्कार. आत्ताच एक चित्र बघितलं बुलेटचं. त्याच्यानंतर टायरचं. एक पुढचं चाक जे पूर्ण झिजलं होतं आणि दुसरं एक टायर दाखवलं जे अगदी नवीन होतं. काही दिवस गाडी चालवत असताना लक्षात आलं की जसं एक चाक दाखवलेलं झिजलेलं चालवताना थोडंसं अनकम्फर्ट वाटत होतं, थोडंसं भीती वाटत होती. माझं मलाच कॉन्फिडन्स कमी असल्यासारखं वाटत होतं. गाडी स्लिप होण्याची शक्यता वाटत होती. वेळेत पोहोचेन की नाही असं डाऊट वाटत होतं. त्यावेळेला घसरल्यासारखं वाटायचं मलाच. मग काय केलं? टायर बदलून टाकले. जसं तुम्ही मागचं बघितलं एक चाक, अगदी नवा टायर ज्याचे बटन्स चांगले होते, एकदम मस्त त्याचे स्टड्स वाटत होते. ते ते घातल्यानंतर तीच गाडी, तेच ब्रेक, तेच ॲक्सिलेटर, तीच चाकं कॉन्फिडंट वाटायला लागलं. चालवताना डेस्टिनेशन जे वेळेत पोचायला लागलो. डिस्टर्बन्स वाटत नव्हता, कारण मी टायर बदलले होते. मुळात गाडी आणि टायरविषयी बोलायचं नव्हतं. मला बोलायचं होतं आपल्या बिझनेसविषयी. म्हणजे काय? जुना टायर म्हणजे जुने विचार, गुळगुळीत झालेले, बुरसटलेले, संपलेले, ज्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह विचाराचा क्षण नाही आहे, त्याच्यामध्ये काही अंश नाही आहे, जे अपडेट व्हायला तयार नाहीत, जे अपग्रेड व्हायला तयार नाहीत. त्यामुळं बिझनेसला खीळ बसते, बिझनेस थांबू शकतो. पण त्याच ठिकाणी नवा टायर म्हणजे काय? नव्या विचाराचे, पॉझिटिव्ह विचाराचे, टार्गेट घेऊन काम करणारे, पळायला हार्डवर्क करायला तयार असणारे 100% ते टायर गती वाढवतात. म्हणजेच ती लोक काम करतात, जी लोक बिझनेसमध्ये ग्रीप पकडतात, जी लोक ॲक्सेप्ट करतात, अपडेट करतात, स्वतःला अपग्रेड करतात आणि पुढे जातात. म्हणजे काय? आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये न्यू रिक्रुटमेंट करायचे, जे सिस्टम फॉलो करतील, जे पॉझिटिव्ह विचाराचे असतील, ज्यांचे होप्स असतील, ज्यांचे ड्रीम्स असतील, जे टार्गेट ओरिएंटेड काम करतील, अशा लोकांची आपण एक फळी बांधली पाहिजे. आणि तेच करायचं आहे आपल्याला. जस्ट मी आता कम्फर्ट आहे, कारण मी माझ्या गाडीचे टायर बदलले. तुम्हाला काम काय करायचं आहे? जस्ट तेच करायचं आहे. रिक्रूट numbers of people who wants to fly in the sky. Just only target the target oriented people. Target the proper, जो लोग काम करना चाहते उन पर फोकस कीजिए. Yes, okay, thank you, all the best.